नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार असं की माझ्या काकांसोबत 8 वर्षांपूर्वी शिकारी केलेले असताना असो काय प्रकार घडलो असा तो ऐकल्यानंतर तुमचे दात खिळीच बसणार असा. मित्रांनो, ह्यो अनुभव चालू करण्याआधी मालवणी गोष्टी या चॅनल तुम्ही अजून देखील सबस्क्राईब करू नसाल तर सबस्क्राईब करून टाका. चला तर मग आपण अजिबात वेळ न घालवता अनुभवाकडे वळाया. ह्यो सर्व प्रकार त्यांच्यासोबत 8 वर्षांपूर्वी घडलेला असा. अनुभव एकदम सत्य असा. मित्रांनो, ह्यो अनुभव त्यांच्यासोबत घडलो होतो तेव्हा ते गावातच मोठ्या प्रमाणात शिकार करायचे. तर एका अमावास्येच्या रात्री त्यांच्यासोबत ह्यो सर्व भयंकर प्रकार घडलेला असा. आणि हे 6 जण शिकारी केलेले म्हणजे या घटनेत जास्त काय वर्ष जाऊक नाही. नेहमीप्रमाणे ते काका आणि त्यांचे काही मित्र शिकारीक जायचे. म्हणजे त्यांका शिकारीचो खूपच छंद होतो आणि त्यांका शिकार देखील भेटायची. पण एके दिवशी ते शिकारीक गेले तेव्हा नेहमीसारखी ती रात्र होती. शिकार ही जास्त करून मध्यरात्रीच होता. तर ते काका आणि त्यांचे मित्र आमचे डोंगरात काजू असत तिकडे शिकारीक गेलेले. म्हणजे ह्याने आदल्या दिवस प्लॅनिंग केल्याने दुसऱ्या दिवस 10च्या आसपास हे सगळेजण आमच्या घरातून शिकारीक जाऊक बाहेर पडले. आमचे जे काजू असत ते आमच्या घरापासून साधारण 30 मिनिटाच्या अंतरावर असत. म्हणजे त्यांका या काजूत पोचेपर्यंत 10:30 तरी वाजणार होते. तसे ते आपले चालत चालतच काजूत जाऊक निघाले. बॅटरी घेऊन ते जायत होते. गप्पा गोष्टी मारीत अर्ध्या तासानंतर ते आमच्या काजूत जाऊन पोहोचले. पण त्यानंतर ते थयच बसान वाट बघी होते की कधी एकदाची शिकार येता, म्हणजे कधी एकदाचा त्या जनावर येता आणि मी त्या मारतोय. मित्रांनो, माझे जे काका असत ते शिकार मारायचे तसं त्यांका शिकार करूचो बऱ्यापैकी अनुभव होतो. ते लहानपणापासूनच खूप शिकार करायचे. पण हे साधारण 11 वाजल्यापासून आमच्या काजूच्या बागेत बसलेले आणि शिकारीची वाट बघी होते. पण जवळजवळ 1 तास वाट बघितल्याने पण त्यांका काय कोण शिकार दिसत देखील नाही होती. गेलेल्या सर्वांका खूपच आतुरता लागली होती की कधी एकदाची शिकार आपल्याक भेटता. पण बसान बसान ह्यांका मरणाचो कंटाळो येलो आणि त्या कंटाळ्यानं त्यातले 2 मित्र उठले आणि काकांका आपले मनाक लागले की आम्ही जरा पुढे जाऊन बघून येतो की कोणाची जागमाग असा की नाही. आणि मित्रांनो, आमची जी काजूची बाग असा त्या काजूच्या बागेक लागूनच गावाची सीमा असा. पण काही कारणास्तव मी त्या आमच्या गावाचं नाव काही घेऊ शकत नाही. तर हे सगळेजण त्या काजूच्या शेवटच्या टोकावर बसान शिकार भेटता की नाही ह्या बघी होते. ते दोघेजण पुढे बघून येले पण त्यांका सुद्धा पुढे कोणाची काय जागमाग दिसत देखील नाही होती. साधारण 5-10 मिनिटांनी हे दोघेजण पुढे गेलेले. ते आपले निघालेले आणि आता सगळेजण बसान शिकारीची वाट बघूक लागले. पण हे येऊन साधारण 2 तास जाऊन गेले होते. पण तेव्हा 12 वाजून गेले असतील. हे सगळेजण बसलेलेच होते. तर ह्यांका कोणतरी चलत येता असो आवाज कानावर पडाक लागलो. हे आपल्या आजूबाजूक बघूक लागले की कोण एवढ्या रात्री या घनदाट जंगलात मरा गेला. पण 1-2 मिनिटात त्यांच्या डोळ्यासमोर काय दृश्य दिसला. त्या दृश्य बघून ह्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. यांची तर घाबरगुंडीच उडाली. म्हणजे
त्यांच्या जो कानावर आवाज पडलेलो त्या आवाजाच्या दिशेन हे आपले बघूक लागले. तर त्यांका कसलो तरी प्रकाश दिसाक लागलो. ते आपले प्रकाशाकडे नीट बघतात तर तो प्रकाश हळूहळू त्यांच्या दिशेने येताना हेंका दिसलो. आणि काही क्षणातच त्यांच्या अगदी डोळ्यासमोर हे सगळेजण बसलेले. त्यांच्या अगदी समोर 4-5 मशाली पेटत वरती डोंगराच्या दिशेने जात होते. आणि एवढाच नाही तर ते मशाली फक्त त्यांका दिसावते, पण मशाली हवेत तरंगतच पुढे जात होते. आणि या सर्व दृश्य बघतात यांच्या सर्वांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. ह्यांका काय करूचा कायच सुधरना. काही वेळानंतर ह्यांच्या जे समोरून मशाली केलेले ते अचानक ह्यांच्या डोळ्यात देखत दिसेनासे झाले. काही सेकंदातच ते गायब झालेले. पण या सर्व प्रकारानंतर काका आणि त्यांचे ते मित्र थंय काय थांबाकच तयार नाही. ते खूपच घाबरून गेले. अजिबात वेळ न काढता यांनी आपली सगळ्यांनी घराची वाट धरल्याने, पण त्यांनी जा काय दृश्य बघितलेल्याने ता काय त्यांच्या डोळ्यासमोरून जायतच नव्हता. शिकार काय गावाक नाहीच, पण त्यांच्या डोळ्यासमोर ह्यो काय भयंकर प्रकार घडलो. त्या प्रकारानंतर ते काय काजूच्या दिशेने परत काय कधी शिकारीक जावकच नाही. मित्रांनो, जेव्हा त्यांनी माका ह्यो सर्व प्रकार सांगितल्याने तेव्हा माझ्या देखील हृदयाचे ठोके वाढले होते. मित्रांनो, ह्यो अनुभव हयच सांगता ह्यो माझ्या काकांसोबत घडलेलो सत्य अनुभव तुमका कसं वाटलं असा ह्या माका कमेंटमध्ये सांगा. आणि मालवणी गोष्टी ह्या चॅनल अजून देखील तुम्ही सबस्क्राईब करून नसाल तर सबस्क्राईब करून टाका, कारण मी अजून देखील असे सत्यभूतांचे अनुभव ह्या चॅनलवर तुमच्यापर्यंत घेऊन येणार असत. आणि ज्यांका कोणाक भूतांचे असेच सत्य अनुभव ऐकाक आवडत असतील तर त्यांका या व्हिडिओची लिंक पाठवक मात्र अजिबात विसरा नको. चला तर मग भेटाया अशाच भूतांच्या सत्य अनुभवात. तोपर्यंत धन्यवाद.